नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, काल मुंबईमध्ये राडा झाला। मी बाजूला व्हिडिओ लावलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहताय। तर त्यामध्ये असं दिसत आहे की काही मुस्लिम समाजाचे लोक उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या समोर आंदोलन करताना दिसत आहेत आणि ते आक्रमक झालेले आहेत। तर आता याच्या पाठीमागे उद्देश काय आहे, का ते मुस्लिम संघटनाचे लोक तिथे आलेले आहेत? तर त्याला कारण आहे केंद्र सरकारने लोकसभेमध्ये आणलेलं वक्फ सुधारणा विधेयक। तर वक्फ बोर्डाला जे काही अमर्याद अधिकार आहेत, वक्फ बोर्डाचे अधिकार जे आहेत ते अमर्यादित आहेत। म्हणजे वक्फ बोर्डाने जर समजा कुठल्या जमिनीवरती हक्क सांगितला तर ती जमीन त्या वक्फ बोर्डाच्या मालकीची होऊ शकते आणि त्याच्या विरोधात त्या जमिनीच्या मालकाला कुठेही देशभरामध्ये न्यायालयात दाद मागता येत नाही, असा तो वक्फ बोर्ड कायदा आहे। आणि या कायद्यामध्ये सुधारणा करणं जरुरी आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। केंद्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये असं सांगितलेलं आहे की वक्फ बोर्डाची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा उपयोग काही अप्पर क्लास मुस्लिमांनाच होत आहे, तर लोअर क्लास मुस्लिमांना याचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाहीये। त्यामुळे जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे। हे विधेयक ज्या वेळेला लोकसभेमध्ये चर्चेसाठी आणलं त्यावेळेला लोकसभेमध्ये चर्चा होत असताना, विधेयकावरती चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांनी लोकसभेमधून वॉकआउट केलं। मग आता या मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की शिवसेनेला आम्ही मतदान केलेलं आहे लोकसभेला, तर त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी लोकसभेमध्ये थांबायला हवं होतं आणि त्यांनी या विधेयकाला विरोध करायला हवा होता। परंतु तसं न करता उद्धव ठाकरे यांचे खासदार जे आहेत ते लोकसभेमधून बाहेर पडले, खासदारांनी वॉकआउट केलं। आता हे जे बिल आहे हे बिल जेपीसी कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे, परंतु आता मुस्लिम समाजाचा रोष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्यावरती वाढताना दिसत आहे। तर आता उद्धव ठाकरे यांची पूर्णपणे गोची झालेली आहे, उद्धव ठाकरे कात्रीत सापडलेले आहेत। बिलाचं समर्थन करावं तर हिंदू समाज नाराज होईल, बिलाच्या बाजूने बोलावं बिलाच्या विरोधात बोलावं तर मुस्लिम समाज नाराज होणार हे उघड आहे। आणि जे लोकसभेला मुस्लिम समाजाचं मतदान शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेलं आहे, तसं मतदान आता विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिम समाजाचं मिळणं आता तरी कठीण दिसू लागलेलं आहे। तर या बिलावरून भाजपने उद्धव ठाकरे यांची कोंडी केलेली आहे, भाजपने उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।